यानंतर एक ब्रेकिंग न्यूज आहे। राज्यपालांकडे, तमिळनाडूचे राज्यपालांकडे थलपती विजय हे पोहोचलेले आहेत। त्यावेळची दृश्य आपण बघू शकतोय आणि अर्थातच तिथं सत्ता स्थापनेसाठी दावा करण्यासाठी थलपती गेल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। त्यांच्याकडे काही कागदपत्र सुद्धा आहेत, कारण त्यांचा टीव्हीके पक्ष हा सगळ्यात मोठा पक्ष म्हणून तमिळनाडूच्या या विधानसभा निवडणुकीमध्ये समोर आलाय आणि अशात काँग्रेसने सुद्धा त्यांना सत्ता स्थापनेसाठी पाठिंबा दर्शवलेला असताना थलपती विजय हे राज्यपालांच्या भेटीसाठी पोहोचले। त्यावेळची दृश्य आपण बघू शकतोय। थलपती विजय हे आता तमिळनाडूचे पुढचे सीएम होणार आहेत। आतापर्यंत आपण त्यांना स्क्रीनवर बघितलेलं होतं, एक ॲक्टर म्हणून डान्स सुद्धा ते चांगलं करतात आणि 2 वर्षांपूर्वी त्यांनी एक पॉलिटिकल पार्टी स्थापन केली आणि 2च वर्षात झालेल्या या विधानसभा निवडणुकीमध्ये त्यांनी 100 पार गाठलेली आहे। त्यांच्या 100 पेक्षा जास्त सीट्स आल्यात, पण सत्ता स्थापन करण्यासाठी जे मेजॉरिटीचा आकडा लागतो तो त्यांच्याकडे नाहीये। 118 हा आकडा आहे, मॅजिक फिगर आहे, पण त्यांच्याकडे 108 जागा या निवडून आलेल्या आहेत, आमदार आहेत। अशामध्ये 5 काँग्रेसच्या मिळणार आहेत आणि त्याचबरोबर इतरही पक्षांकडून पाठिंबा घेण्याची गरज त्यांना आहे आणि अशामध्ये त्यांनी आता जेव्हा राज्यपालांची भेट घेतली आहे याचा अर्थ त्यांच्याकडे हा आकडा पूर्ण होतोय। जुळवाजुळव कशी केली याविषयी उत्सुकता आहे। या सगळ्याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास हे आपल्यासोबत जोडले गेले आहेत। प्रशांत, काय सांगाल? थलपती विजय राज्यपालांच्या भेटीला पोहोचलेत, काय अपडेट्स? बरोबर आहे। ज्या पद्धतीने बघितलं, थलपती विजय यांनी आपल्या सर्व आमदारांच्या पाठिंब्याचं पत्र आणि काँग्रेसच्या पाठिंब्याचं पत्र त्यांनी राज्यपालाला दिलं आहे। सोबतच थोर तिरुवनंतपुरम त्याच्यासोबत आहे आणि महत्वाचं म्हणजे जर बघितलं यामध्ये केपी संदकोटियान, बिजिन आनंद, अरुणाचल सीतिया, निर्मल कुमार, राजू व्यंकटेश आणि विजय थलपती विजय असे सगळे मिळून हे भेटायला गेलेले आहेत। आणि सोबतच जर बघितलं ज्या पद्धतीने माहिती मिळते की त्यांनी हे पत्र त्यांनी घेतलेलं आहे आणि त्यांचं साधारणतः त्यामध्ये माहिती मिळते आगामी 2 दिवसामध्ये देखील शपथविधी होण्याची शक्यता आहे। आणि या ज्या पद्धतीने माहिती मिळते की या शपथविधीला राहुल गांधी जाणार की नाही या संदर्भात अजूनही स्पष्टता नाही आहे, कारण की या संदर्भात पवनखेडा यांना विचारण्यात आलं। पवनखेडांनी स्पष्ट केलं की या संदर्भातून निर्णय झालेला नाही आहे। पण महत्वाचं म्हणजे बघितलं तर तामिळनाडूमध्ये राहुल गांधींच्या वतीनं पाठिंबा देण्यात आलेला आहे थलपती विजय यांना आणि त्यानंतर आता ते सरळ थेट जर बघितलं आपण त्यांनी राज्यपालांना पाठिंब्याचं पत्र लवकरच राज्यपालांच्या वतीनं त्यांना शपथविधीसाठी निमंत्रित करण्यात येणार आहे आणि त्यानंतर त्यांचा शपथविधी अशा प्रकारे स्पष्ट शक्यता व्यक्त केली जात आहे। बरोबर आहे प्रशांत, याविषयीची अपडेट आपण घेत राहूया। धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। यानंतर पाहूयात पुढची बातमी। केरळ नंतर आता काँग्रेस आणखी एका राज्यामध्ये सत्तेत बसणार आहे। काँग्रेसने आपला जुना मित्र पक्ष द्रमुक पक्षाची साथ सोडली आहे। तमिळनाडूमधील मागील सरकारच्या काळात आणि निवडणुकीमध्ये काँग्रेस द्रमुक पक्षाच्या सोबत होती, मात्र निकालानंतर आता सगळी चक्र फिरली आहे। थलपती विजय यांच्या टीव्हीके सोबत काँग्रेस सत्तेत सहभागी होणार असल्याची माहिती आहे। गेल्या अनेक वर्षांपासून असलेली काँग्रेस आणि डीएमकेची युती अधिकृतपणे संपुष्टात आली आहे। या मोठ्या राजकीय घडामोडीनंतर सुपरस्टार विजय यांच्या टीव्हीके पक्षासाठी सत्तेचा मार्ग मोकळा झालाय। काँग्रेसने विजय यांना सरकार स्थापनेसाठी पाठिंबा जाहीर केलाय। टीव्हीकेचे अध्यक्ष विजय यांनी काँग्रेसकडे औपचारिकपणे पाठिंबा मागितला होता। त्यानंतर तामिळनाडू प्रदेश काँग्रेस कमिटी आणि काँग्रेस विधिमंडळ दलानं राज्याच्या हितासाठी विजय यांच्या सरकारला पाठिंबा देण्याचा निर्णय जाहीर केला। तर दुसरीकडे पश्चिम बंगाल सरकारचा शपथविधी कार्यक्रम निश्चित झाला आहे। येणाऱ्या 9 मे रोजी दुपारच्या सुमारास ब्रिगेड परेड ग्राउंड या ऐतिहासिक ठिकाणी भव्य सोहळा पार पडणार आहे। या कार्यक्रमाकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलंय। मोठ्या प्रमाणावर तयारी सुद्धा सुरू आहे। पश्चिम बंगालचा मुख्यमंत्री कोण बनणार याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलंय। मुख्यमंत्री पदासाठी शुभेंदू अधिकारी, शौमिक भट्टाचार्य, दिलीप घोष यांची नावं चर्चेत आहेत। मात्र स्वपन दासगुप्ता, अग्निमित्रा पॉल आणि कालियागंजचे स्वामी ज्योतिर्मयानंद, निखिल बॅनर्जी यांची नावं सुद्धा आघाडीवर आहेत। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची त्या राज्यातील केंद्रीय निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे। बंगालमध्ये शहा यांच्या जोडीला ओडिशाचे मुख्यमंत्री मोहन चरण मांझी हे सहनिरीक्षक असतील। तर पश्चिम बंगालच्या निवडणूक निकालानंतर राजकीय घडामोडींना वेग आलेला आहे। मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी राजीनामा देण्यास नकार दिला आणि त्यानंतर राज्यामध्ये घटनात्मक पेच निर्माण होण्याची शक्यता आहे।
याच पार्श्वभूमीवर ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे आणि हा निर्णय आश्चर्यकारक असल्याचं म्हटलंय. त्यांनी इशारा सुद्धा दिलाय की अशा भूमिकेमुळे कार्यकर्त्यांमध्ये चुकीचा संदेश जाऊन कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. तसंच मुख्यमंत्री म्हणून दीर्घ अनुभव असलेल्या ममता बॅनर्जी यांना घटनेतील तरतुदींची पूर्ण जाणीव आहे. जर त्यांनी राजीनामा देण्यास नकार कायम ठेवला तर राज्यपालांना हस्तक्षेप करून हंगामी मंत्रिमंडळ बरखास्त करण्याचा पर्याय उपलब्ध आहे. तसंच नव्यानं निवडून आलेल्या पक्षांना सत्ता स्थापनेसाठी आमंत्रण दिलं जाऊ शकतं. दरम्यान हा पेच अधिकच वाढल्यास राज्यातील कायदा सुव्यवस्थेवर परिणाम होण्याची भीतीही व्यक्त केली जाते. त्यामुळे पुढील काही दिवसात पश्चिम बंगालमधील राजकीय परिस्थिती कोणतं वळण घेते याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. ममता दीदींनी राजीनामा दिला नाही तर राज्यपालांना हस्तक्षेप करावा लागेल. राज्यपाल सध्याचं जे हंगामी मंत्रिमंडळ आहे ते बरखास्त करू शकतात आणि बरखास्त करून जे नवीन निवडून आलेले पक्ष आहे भाजप त्यांना आमंत्रित करून त्यांना सत्ता स्थापनेसाठी निमंत्रित करावं लागेल. ही आपल्या घटनेमध्ये स्पष्ट तरतूद आहे. परंतु ममता दीदींनी जर हट्टीपणा असा चालू ठेवला तर कदाचित राज्यपालांना पुढचं निर्णायक पाऊल म्हणजे प्रतिबंध हे करावं लागेल आणि प्रतिबंध करताना त्यांची निश्चित मानहानी होईल याची तरी त्यांनी काळजी घेतली पाहिजे.